ग्रामपंचायत की भ्रष्टाचाराचं कुरण. पंढरपूरच्या मातीत सध्या एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे तिसंगी पॅटर्नची. पण हा विकासाचा नाही तर चक्क जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा पॅटर्न आहे. 15व्या वित्त आयोगाचा कोट्यावधींचा निधी गेला कुठं? कागदावर रस्ते बनले, कागदावरच कामं झाली, मग प्रत्यक्षात हा पैसा कुणाच्या खिशात मुरला? पाहुयात हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज. पंढरपूर तालुक्यातल्या तिसंगी ग्रामपंचायतीचा कारभार आता वेशीवरती टांगला गेलाय. सरपंच अनिता लोखंडे आणि ग्रामसेवक अमर वाघमोडे या जोडीगोळीनं चक्क 15व्या वित्त आयोगाच्या निधीवर सर्जिकल स्ट्राईक केलाय, असा गंभीर आरोप संतोष शेळके यांनी केलाय. भ्रष्टाचाराचा हा आकडा लाखांमध्ये नाही तर कोट्यांमध्ये आहे. कौशल्य नसलेल्या व्यक्तींना ठेकेदार दाखवायचं, प्रत्यक्षात जमिनीवर वीटही न रचता कामांची बिलं काढायची आणि सरकारी तिजोरी रिकामी करायची. हा सगळा खेळ सुरू असताना विस्तार अधिकारी प्रक्षाळे नक्की काय करत होते? प्रक्षाळे साहेब, तुम्ही पाहणी अहवाल खिशात दाबून कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय, असा संतप्त सवाल आता तिसंगीची जनता विचारतीये. आता आरपारची लढाई सुरू झालेली आहे. संतोष शेळके यांनी आमरण उपोषण केलंय. मी संतोष हरिदास शेळके, राहणार तिसंगी, तालुका पंढरपूर. आमच्या तिसंगी ग्रामपंचायतमध्ये 15 वित्त आयोग व अन्य निधीतून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याची तक्रार मी जिल्हा परिषद सोलापूर येथे केलेली आहे. परंतु त्याचा अहवाल BDO पंढरपूर हे देत नाहीत. प्रत्यक्ष BDOनी पाहणी केली असता 15 वित्त आयोगात कोणतेही काम आढळून आलेले नाही. तसा अहवाल त्याने देणे गरजेचे होते. परंतु ग्रामसेवक हा माहिती अधिकारात माहिती मागितली असता 4-5 महिने झाले माहिती देत नाही, ग्रामसभा घेत नाही, याच्याही तक्रारी मी केलेल्या आहेत. तरी त्याचीही दखल घेतलेली नाही. ग्रामसेवक कुठलीही माहिती आम्हाला देत नाही. BDO यांना आम्ही ही केलं असता, सगळं सांगितलं असता, BDO अहवाल पाठवतो म्हणून जिल्हा परिषदला अहवाल पाठवत नाहीत. विस्तार अधिकाऱ्याने जवळजवळ 20 लाख रुपये खाऊन शिना ग्रामसेवक आणि सरपंचांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्ही उपोषणापासून परावृत्त होणार नाही. किती निधीचा भ्रष्टाचार? जवळजवळ 1 कोटीचा भ्रष्टाचार आहे. हां, तिसंगी गावात 15 वित्त आयोग आणि अन्य निधीतून. आता तुमची मागणी फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. फौजदारी गुन्हा दाखल व्हावा आणि जेवढी कामं झाली नाहीत त्याचे पैसे त्यांनी माघारी भरावेत आणि ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात यावं आणि जी चुकीची माहिती दिलेला विस्तार अधिकारी प्रक्षाळे म्हणून आहे त्याला पण निलंबित करण्यात यावे. ही मागणी मान्य कधीपर्यंत होईल अशा अपेक्षा आहे? ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणापासून मी परावृत्त होणार नाही. आता प्रश्न विचारण्याची वेळ सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवरती आली आहे. साहेब, तुमच्या नाकाखाली हे मलिदा खाण्याचं काम सुरू आहे. तुम्हाला ते दिसत नाही का की मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय? सामान्य माणसाचा हा लढा फसला तर लोकशाहीचा गळा घुटला जाईल. तिसंगीच्या भ्रष्टाचाराचा करेक्ट कार्यक्रम होणार की फाईल धूळ खात पडणार, आमचं यावरती लक्ष आहे. अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज.